दुसरा विवाह, आंतरजातीय प्रेमविवाह आणि कौटुंबिक वाद. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर रोहिणी पारध्येच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण? मंगळवेढा तालुक्यातील हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर रोहिणी पारध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे नेमकं कारण काय, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. दोघांनीही कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. पुण्यात वास्तव्याला असताना त्यांनी सोशल मीडियावर रील्स बनवण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच दोघांची ओळख इंस्टाग्रामवर निर्माण झाली आणि त्यानंतर मूळ गावी परतत त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाने व्यवसाय सुरू केला. मात्र रोहिणीचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही तणाव होता का, पती पत्नींमध्ये मतभेद निर्माण झाले होते का, की व्यवसायातील अडचणी आणि कौटुंबिक वादामुळे ही मानसिक तणावात होती का, अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रोहिणीच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र दिसत असताना तिनं अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण कौटुंबिक कारणांकडे बोट दाखवत आहेत. काहींच्या मते व्यवसायातील ताणतणावामुळे ती नैराश्यात गेली असावी. दरम्यान या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पोलीस आत्महत्येमागील नेमकं कारण शोधत आहेत. तपासानंतरच या प्रकरणातील सत्य समोर बाहेर येईल.